संगमनेर नगरपालिका निवडणुकीचा सांगावा. हिरालाल पगडाल, संगमनेर. संगमनेर नगरपालिका निवडणूक वरवर पाहता एकतर्फी झाली, पण या निवडणुकीचा सूक्ष्म अभ्यास केला तर या निवडणुकीचा नेमका सांगावा काय याचा धांडोळा घेतला तर भल्या भल्यांची मती गुंग होईल असा सांगोवा आहे. 2025ची प्रभाग रचना करताना काही मतदारसंघात विशेषतः उपनगरात कमी मतदारसंख्येचे तर मुस्लिम बहुल भागात जास्त मतदारसंख्या असलेले प्रभाग करण्यात आले. त्यामुळे उपनगरात कमी मतदार असूनही जास्त नगरसेवक निवडून येतील आणि शहरच्या पूर्व भागात जास्त मतदार असूनही कमी नगरसेवक निवडून येतील अशी खेळी खेळली गेली. संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये एकूण मतदार संख्या 57,714 होती. त्याचे 15 प्रभाग करताना प्रत्येक प्रभाग सर्वसाधारणपणे 3,850 मतांचा असणे अपेक्षित होते. त्यात 200-300 मतांची संख्या कमी अधिक झालेली चालते, पण येथे तर 500 ते 1,500 मतदार कमी जास्त होते. प्रभाग क्रमांक 1 3,480, प्रभाग क्रमांक 2 3,305, प्रभाग क्रमांक 3 2,576, प्रभाग क्रमांक 4 3,393, प्रभाग क्रमांक 5 3,155, प्रभाग क्रमांक 6 3,206, प्रभाग क्रमांक 7 3,947, प्रभाग क्रमांक 8 3,277, प्रभाग क्रमांक 9 5,267, प्रभाग क्रमांक 10 4,177, प्रभाग क्रमांक 11 4,808, प्रभाग क्रमांक 12 4,671, प्रभाग क्रमांक 13 3,879, प्रभाग क्रमांक 14 3,932, प्रभाग क्रमांक 15 4,641 अशी मतदारसंख्या होती. प्रभाग 1 ते 6 आणि प्रभाग 8 यांची मतदारसंख्या अपेक्षित सरासरी मतदारसंख्येपेक्षा 500 ते 1,400 ने कमी आहे. हा सगळा भाग उपनगरी आहे. तेथे खेड्यातून स्थलांतरित झालेले मराठा मतदार अधिक आहेत. या प्रभागातील मतदारसंख्या 3,850 पेक्षा खूपच कमी ठेवली होती. प्रभाग क्रमांक 1 ते 6 आणि प्रभाग क्रमांक 8 मधील कमी मतदारसंख्येचा प्रभागाचा फायदा मराठा समाजाला झाला. गेल्या निवडणुकीपर्यंत 5 पर्यंत सीमित असलेली मराठा नगरसेवक संख्या यावेळी फुगली आणि कधी नव्हे ते 9 मराठा नगरसेवक निवडून आले. या उलट प्रभाग 9, 10, 11, 12 आणि 15 या मुस्लिम बहुल प्रभागात सरासरी 3,850 पेक्षा 1,000 ते 1,500 मतदारसंख्या जास्त ठेवली होती. त्यामुळे मुस्लिम नगरसेवकांची संख्या घटली. त्यांचे केवळ 6 नगरसेवक निवडून आले. हा भाजप शिवसेना महायुतीच्या डावपेचांचा भाग असू शकतो. संगमनेर सेवा समितीने याबाबत सोयीस्कर मौन बाळगले. मुस्लिम मतदारांच्या हे लक्षात आले असेलच, पण त्यांनी हा मुद्दा निवडणुकीत आणला नाही. त्यांना काहीही करून महायुतीला सत्तेत येण्यापासून रोखायचे होते. त्यांचे प्रतिबिंब मतदानात दिसून आले. त्याचा फायदा संगमनेर सेवा समितीला झाला. प्रभागांच्या विषम व अन्याय रचनेमुळे मूळ ओबीसी, कारुनारू, 12 बलुतेदार, 18 पगड जाती, ब्राह्मण, पंजाबी, सिंधी यांचे नगरपालिकेतील राजकीय प्रतिनिधित्व घटले. मागच्या वेळी 6 माळी नगरसेवक होते. त्यांची संख्या 2 ने घटली. माळी समाजाचे केवळ 4 नगरसेवक निवडून आले. मागील बॉडीमध्ये 3 वंजारी नगरसेवक होते. त्यांची संख्या केवळ 1 वर आली. मायक्रो ओबीसी तर गायबच झाले. पद्मशाली, खत्री, निर्हाळी यांचे प्रत्येक 1 नगरसेवक निवडून आले. इतर कारागीर जाती, कारुनारू, 12 बलुतेदार, ब्राह्मण, पंजाबी, सिंधी यांना यावेळी नगरपालिकेत संधी मिळाली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत मूळ ओबीसी, कारुनारू, 12 बलुतेदार, 18 पगड जातींच्या बहुसंख्य मतदारांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात मतदान केले होते. आता आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपात मूळ ओबीसी, कारुनारू, 12 बलुतेदार, 18 पगड जाती यांच्याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्यास त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय नव्हता. राष्ट्रवादी अप या महायुतीतील 3ऱ्या पक्षाने सौतास उभा मांडून 9 उमेदवार उभे केले. निवडणुकीत मतदारांनी या पक्षाकडे दुर्लक्षच केले. राष्ट्रवादी अपपक्ष महायुतीतून लढला असता तर थोडाफार फरक पडला असता. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार होते, परंतु खरी लढत संगमनेर सेवा समितीच्या डॉक्टर मैथिली तांबे आणि शिंदे सेनेच्या सुवर्णा खताळ यांच्यातच झाली. बाकीच्या 6 अपक्ष उमेदवारांची मतदारांनी दखलच घेतली नाही. त्या सर्वांना अतपल्य मते पडली.
30 नगरसेवक पदासाठी एकूण 112 उमेदवार उभे होते. त्यातील संगमनेर सेवा समितीचे 27 महायुतीचा 1, अपक्ष 2 निवडून आले. डॉक्टर मैथिली तांबे यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी महायुतीकडे अनेक दिग्गज उमेदवार होते. ते कार्यकर्ते होते. त्यांची जनमानसातील प्रतिमा देखील चांगली होती. असे असताना महायुतीने आमदार खताळ यांची भाऊजाई सुवर्णा खताळ यांना उमेदवारी देऊन घराणेशाहीच्या विरोधात लढणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग केला. आमदार खताळ यांनी नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव आपण नम्रपणे स्वीकारत आहोत असे पत्रक प्रसिद्धीस दिले. परंतु त्याबरोबरच निवडणुकीत संगमनेर सेवा समितीकडून पैशाचा गैरवापर झाला असाही आरोप केला. नगरपालिका निवडणुकीत पैशाचा गैरवापर झाला हे वास्तव आहे, पण तो केवळ एका बाजूने झाला नाही तर दोन्ही बाजूंनी झाला ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीत पैशाच्या गैरवापराबाबत अनेक ज्येष्ठ राजकीय अभ्यासकांनी, प्रामाणिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही अपवाद वगळता असंख्य मतदार पैसे राजरोज घेताना दिसत होते. या मतदारांशी संवाद साधला असता त्यांना आपण मतदानाचे पैसे घेऊन काही चुकीचे केले नाही असे वाटत होते. ते म्हणत होते, मतदारांना वाटला जाणारा पैसा हा नेत्यांनी गैरमार्गाने मिळवलेला पैसा आहे, तो घेण्यात काहीच गैर नाही. निवडणुकीतील मतांची खरेदी विक्री अजिबात समर्थनीय नाही. निवडणुकीतील पैशाचा गैरवापर ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे दोन्ही बाजूंच्या नेत्यांची प्रतिमा डागाळलेली गेली. त्यामुळे त्यांच्या उपलब्ध आर्थिक स्रोतांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. थोरात तांबे यांच्या घराणेशाही विरोधात गेल्या विधानसभा निवडणुकीत कंठशोष करणाऱ्या आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरच्या नगराध्यक्ष पदासाठी स्वतःच्या घरातील उमेदवारी महायुतीवर लादली. त्यामुळे या निवडणुकीतून घराणेशाही हा मुद्दा हद्दपार झाला. त्याबरोबरच गेली अनेक वर्षे थोरात तांबे यांच्या घराणेशाही विरोधात लढणाऱ्या महायुतीच्या लढाऊ कार्यकर्त्यांचा तेजोभंग झाला. प्रत्यक्ष निवडणूक काळात महायुतीचे पारंपरिक कार्यकर्ते हिरिरीने लढताना अपवादानेच दिसले. संगमनेर सेवा समितीच्या शिखरग्रस्त नेत्यांनी गेले 6 महिने राबवलेली संपर्क मोहीम, निवडणुकीचे सुयोग्य नियोजन, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यातील समन्वय, उद्धव सेना आणि वंचितला बरोबर घेऊन त्यांनी बांधलेली मोठ, काळजीपूर्वक केलेली उमेदवार निवड, प्रचारातील सुसूत्रता या बाबी संगमनेर सेवा समितीला यशाकडे घेऊन गेल्या. नगरपालिका निवडणुकीत थोरात गटाने नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे लोणीकरांनी पळवली हा मुद्दा जोरदार तापवला. हा मुद्दा खोडणे या महायुतीला शेवटपर्यंत जमले नाही. या प्रश्नांवर महायुतीने बोटचेपी भूमिका घेतली, त्याचाही फटका महायुतीला बसला. अंमली पदार्थांची, विशेषतः मॅड ड्रिंक्सची विक्री हा मुद्दाही नगरपालिका निवडणुकीत प्रामुख्याने चर्चेत आला. थोरात गटाने अंमली पदार्थांच्या राजरोस विक्रीमुळे आपल्या लहान मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे असा आक्रमक प्रचार केला. त्याबरोबरच या अंमली पदार्थांच्या विक्रीला विद्यमान सत्ताधारी मंडळींचा आशीर्वाद आहे असा मुद्दा जोरकसपणे पुढे आणला. त्याचेही सुयोग्य खंडन महायुतीकडून झाले नाही. त्याचा फायदा संगमनेर सेवा समितीला झाला. माजी मंत्री थोरात यांनी सातत्याने आमदार खताळ यांच्यावर अधिकृत टोल वसुलीचा जाहीर आरोप केला. या टोल वसुलीमुळे अधिकारी वर्गात अस्वस्थता आणि नाराजी आहे असाही थोरातांनी आरोप केला. या आरोपाचे खंडन करण्यासाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांनी पुढे येणे आवश्यक होते, पण महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत धारण केलेले मौन संगमनेर सेवा समितीच्या पथ्यावर पडले. नगरपालिका निवडणूक पंजा या चिन्हांशिवाय लढवण्याची वेळ थोरात तांबे गटावर आमच्यामुळे आली असा दावा महायुतीने निवडणुकीत प्रचारात केला. मतदार देखील पंजा का गायब झाला याची विचारणा करताना दिसत होते. प्रत्यक्ष मतदानात मात्र या मुद्द्याचा काहीही परिणाम दिसून आला नाही. निवडणूक काळात सोशल मीडियावर आमदार खताळ यांचे व्हिडिओ क्लिप प्रसारित झाले. अरेरावी आणि उद्धट भाषा असलेल्या या व्हिडिओंमुळे आमदार खताळ यांची लोकप्रतिनिधी म्हणून जी सुसंस्कृत प्रतिमा लोकांना अपेक्षित होती त्याला ठेच पोहोचली. नगरपालिका निवडणूक चालू असतानाच आमदार खताळ यांच्या आमदारकीला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात सेलिब्रेशन केले. संगमनेर शहरातील नागरिकांना त्यांच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीबाबत आपले मत व्यक्त करण्याची संधी चालून आली. संगमनेर शहरातील नागरिकांनी आमदार खताळ यांच्या विरोधात कौल दिला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे 2.5 लाख मतदान झाले होते. त्यात आमदार खताळ 11,000 मतांनी विजयी झाले होते. नगरपालिका निवडणुकीत तर अवघे 41,988 मतदान होते. त्यात त्यांची भाऊजाई सुवर्णा खताळ यांना अवघी 11,979 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी डॉक्टर मैथिली तांबे यांना 28,397 मते मिळाली.
सुवर्ण खताळ यांचा 16,408 मतांनी दारुण पराभव झाला. अवघ्या एका वर्षात आमदार खताळ यांच्या जनाधारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. जनतेने त्यांचा आमदार म्हणून चालू असलेला कारभार आपल्याला पसंत नाही असा कौल दिला आहे. किंबहुना आमदार खताळ यांनी आपल्या कार्यशैलीत दुरुस्ती करावी असा जनादेश दिला आहे. थोरात विरुद्ध विखे हे गेले अनेक दशके चालू असलेले राजकीय भांडण हे त्या दोघांच्या सोयीनुसार तीव्र किंवा सौम्य होत असते याचा अनुभव उत्तर नगर जिल्ह्याला वेळोवेळी आलेला आहे. यावेळच्या नगरपालिका निवडणुकीत हे भांडण फारच सौम्य होते. त्याचा फटका देखील महायुतीला बसला. या दोन महाशक्तीची पडद्याआड काही साठगाठ होती की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती होती. महायुतीचे आमदार खताळ यांना संगमनेरच्या राजकारणावर पकड मिळवण्यासाठी आपण स्वतंत्र स्वयंभू आमदार आहोत अशी प्रतिमा निर्माण करावी लागेल. संगमनेरशी संबंधित निर्णयात तालुक्याबाहेरील राजकीय शक्तींचा हस्तक्षेप संगमनेरच्या नागरिकांना पसंत नाही असाही संदेश या निवडणुकीने दिला आहे. या निवडणुकीची सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला पोषक ठरणारा निवडणूक निकाल. मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक व जास्त असूनही या प्रभागांमध्ये सेवा समितीचे काही बिगर मुस्लिम उमेदवार विजयी झाले, तर महायुती पुरस्कृत मुस्लिम उमेदवारांना पारंपरिक हिंदुत्ववादी मतदारांनी भरघोस मते दिली. मतदार धर्म या घटकांकडे दुर्लक्ष करून मतदान करू शकतात याची प्रचिती या निवडणुकीत आली आहे. भविष्यात शहरातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा अधिक वृद्धिंगत होईल असा हा संगमनेर नगरपालिका निवडणुकीचा आशादायक निकाल आहे. हिरालाल पगडाल, संगमनेर. संपर्क 985013 0621.